आज पुन्हा एकदा 2 किलो चहा बिस्किटाचं परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. शिवाय जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना पुन्हा एकदा मेजरमेंट 2 किलोचं कसं टाकावं हे पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळतील. 2 किलोसाठी 1 किलो पिठी साखर हवी आहे. साखर पूर्ण पिठासारखी बारीक करायची आहे, पूर्ण गरबी करायची नाही. म्हणजे जे कस्टमर माझ्याकडे येतात नवीन, ते काय करतात की एकदम अशी ओबडधोबड बारीक करतात, तर तशी नाही, तर आपल्याला पूर्ण बारीक पिठासारखी हवी आहे. 2 किलोसाठी अमोनिया 4 चमचे घालायचा आहे, म्हणजे 20 ग्रॅम. आता बघा, यामध्ये बेकिंग पावडर 2 चमचे म्हणजे 10 ग्रॅम घालायचं आहे. अमोनियाच्या निम्मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरायचा असतो. 10-10 ग्रॅम आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरायची आहे. आता इथं मी बेकिंग सोडासुद्धा 2 चमचे घालत आहे. जे वजन याचं 10 ग्रॅम भरतं. आता इथं मी वजन करत नाही, कारण या कायमच्या कस्टमर आहेत, यांना मेजरमेंट माहिती आहे. त्या नेहमी आणत्या वेळेस वजन करून आणतात, त्यामुळं मी वजन अजिबात करत नाही. इथं विश्वाससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी जर मोजून आणलंय असं जर सांगितलं तर आपण पुन्हा ते मोजू शकत नाही किंवा विश्वास नाही असं होतं. जी नेहमीची माझी कस्टमर आहेत त्यांनी जर मोजून आणले असं जर मला सांगितलं तर मी परत ते मोजत नाही. विश्वास त्यांचा माझ्यावर आणि माझा त्यांच्यावर असा आहे. त्यामुळं हे माझं बिस्किट करण्याचं मशीन चांगलं चालतं किंवा हा माझा व्यवसाय चांगला चालतो. आता यामध्ये 600 ग्रॅम तूप घातलं आणि यांनी जे दूध आणलेलं आहे ते गाईचं आणलेलं आहे. त्यांच्यात म्हैशीचं दूध आहे, पण त्यांनी बिस्किटसाठी गाईचं दूध आणलेलं आहे आणि तूप फक्त म्हैशीचंच आणलेलं आहे. दोन किलोसाठी 1 लिटर दूध लागतं, पण त्यांचं घरचं दूध असल्यामुळं थोडं एक्स्ट्राच दूध त्यांनी आणलेलं आहे. 1 लिटर दुधामधलं अर्धा लिटर दूध घालायचं आहे आणि अर्धा लिटर ठेवायचं आहे. चांगलं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि त्यामध्ये परत पीठ चाळून घालायचं आहे. हलकं होतं बिस्किट, एकदम अशी क्रिस्पी होतात आणि फुलतातसुद्धा बिस्किटं चांगली. मी चाळून आणलेलं असू दे किंवा नसू दे, नेहमी चाळून घेते. याचा उपयोग काय होतो तुम्हाला सांगते. न विचारता डायरेक्ट जर मी पीठ तसंच यामध्ये टाकलं तर नंतर बिस्किट भाजल्यानंतर माझ्या लक्षात येतं की बिस्किटमध्ये बारीक बारीक गव्हाचे कण आहेत. म्हणजे काय होतं की थोडं गर्भ दळून आणा म्हटलं तर त्यांनी जास्त दळलेलं असतं गर्भ, आणि एकदम जास्त गर्भ चालत नाही, म्हणजे गरा पडतो त्यामध्ये आणि तो गरा बिस्किटमध्ये कटकट लागतो. तो गरा भिजत नाही, कारण आपण डायरेक्ट पीठ मळून लगेच गोळे तयार करायला घेतो. पीठ भिजण्यासाठी अजिबात ठेवत नाही. ही महत्त्वाची टिप्स आहे. पीठ भिजण्यासाठी ठेवण्याची गरज नाही. डायरेक्ट पीठ मळायचं आणि गोळे बनवून बिस्किट तयार करायला घ्यायचीत. आता या पिठातला किती कोंडा निघत आहे बघा. आणि जर मी असंच पीठ घातलं असतं तर बिस्किटं चांगली झाली नसती. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला पीठ हे चाळून घ्यायचं. विकतचं असेल तर त्यामध्ये एखादा किडा निघू शकतो, घरचं असेल दळून आणलेलं तर असा कोंडा निघू शकतो. आणि मोठं पीठ दळल्यामुळं कोंडा जरा त्यामध्ये जास्तच निघतो. आता इथे भरपूर कोंडा प्रत्येक वेळेला चाळणीमध्ये राहत आहे. हा घरगुती व्यवसाय बिस्किटचा असा आहे की आपल्या टाईमनुसार आपण या व्यवसायाला मॅनेज करू शकतो. शिवाय बोलत कस्टमरच्या मदतीनं ही बिस्किट आपण बनवू शकतो. आता बऱ्याच ताईंचे प्रश्न असे आहेत की कोणती लाईट लागते, तर आपली घरगुती लाईट जी आहे त्याच्यावरती हा ओव्हन चालतो. आणि याविषयी डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे. फक्त त्यामध्ये ओव्हनची माहिती आणि या व्यवसायाविषयी जो माझा अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे.
थोडासा वेळ मला द्या, मी नक्की तुमच्यासाठी याविषयी व्हिडिओ घेऊन येणार आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की या व्यवसायाविषयी तुमचा अनुभव सांगा, अशा कमेंट चांगले आलेले आहेत. तर मी त्यांच्यासाठी खरंच व्हिडिओ बनवणार आहे. काही ताईंना भीती वाटत आहे की व्यवसाय सुरू करायची इच्छा असून पण हा व्यवसाय कसा सेटल होईल किंवा तो कसा करावा याविषयी त्यांच्या मनात भीती आहे. तर त्या ताईंच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. पीठ सगळं चाळून घेतलं, त्यानंतर बघा हे पीठ असं एकत्र करून घ्यायचं आणि चांगलं मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे हे पीठ. आता जे शिल्लक थोडंसं मी दूध ठेवलेलं आहे याचं म्हटलं कसं पीठ तयार होतं हे बघायचं आधी, म्हणजे अंदाज घ्यायचा. थोडं 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 घालायचं, एकदम जास्त ओतायचं नाही, कारण जर पातळ पीठ झालं तर प्रॉब्लेम अजिबात येत नाही, पण वेळ वाया जातो. पीठ घट्ट येईपर्यंत त्याची मळणी करावी लागते. शिवाय थोडा वेळ पीठ ठेवायचं आणि एक 10-15 मिनटं ठेवावं लागतं आणि मग गोळे त्याचे तयार होतात. मग वेळ जातो ना वाया. मग त्यापेक्षा काय करायचं, थोडं 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 दूध घालायचं. मऊ लुसलुशीत पीठ करायचं आहे, पण एकदम पातळ केलं की मग थांबावं लागतं. आता यामध्ये जे दूध एक्स्ट्राचं होतं ते दूधसुद्धा यामध्ये आता मी घालून घेणार आहे. हळूहळू जसं मळल तसं हळूहळू घालून घेणार आहे. आणि जे कस्टमर असतात ना ते अशी मदत करतात, सगळी मदत करतात. सगळेजण येतात आणि बसून करून घेऊन बिस्किटं जातात. हा याचा प्लस पॉईंट आहे. एका ताईची कमेंट अशी आलेली आहे की बेकरीत आम्ही विचारलं 1 किलोचं प्रमाण, तर त्यांनी तुपाचं प्रमाण 600 ग्रॅम सांगितलेलं आहे. म्हणजे मी 300 ग्रॅम घालते, तर त्यांनी 600 ग्रॅम 1 किलोसाठी प्रमाण सांगितलेलं आहे. मग त्यांनी मला कमेंट केलेली की हे तुपाचं प्रमाण बरोबर आहे का. तर मी त्या ताईंना काय सांगितलं की त्यांची जर बिस्किटं वेगळ्या प्रकारची असतील किंवा वेगळ्या प्रकारची ती बनवून देत असतील तर त्यांना आधी विचारायला हवं की तुम्ही कोणत्या प्रकारची बिस्किटं बनवणारा, किंवा हे जी मी बिस्किट बनवते त्या बिस्किटाचा त्यांना फोटो जर दाखवला तर ती त्या पद्धतीनं कमी तुपामध्ये बनवून देतील असं मला वाटते. आता या पिठाचा प्रकार तुम्हाला सांगते. शेतगव आहेत तेही जुने, त्यामुळं या पिठाला एवढा चिकटपणा आलेला आहे. माझे हात पूर्ण भरून आले हे पीठ मळत्या वेळेस. थोडं पातळ मुद्दामच केलं, एक्स्ट्राचं जे दूध होतं ते मुद्दाम घातलं, कारण याला एवढा चिकटपणा आहे. त्या पिठातलंच थोडं हे पीठ मी साईडला काढून ठेवलेलं आहे. कशासाठी, तर हाताला लावून गोळे बनवायसाठी, कारण हे एवढं चिकट पीठ आहे तसे गोळे होणार नाहीत. इतर वेळेला पिठाला पीठ लावण्याची गरज नसते, तसेच गोळे होतात, म्हणजे वाळलं पीठ. तर इथं होत नाही तसं. याला पीठ हे लावावंच लागणार आहे गोळे बनवत्या वेळेस, किंवा आता पीठ मळत्या वेळेस सुद्धा बघा हाताला पीठ लावूनच हाताचं पीठ काढावं लागणार आहे. पीठ सगळं मळून चांगलं घेतलं आणि त्यानंतर याचे रोल बनवले आणि असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. 18 ते 20 ग्रॅमचे बनवले तरी चालतं, किंवा 15 ग्रॅमचे बनवले तरीसुद्धा चालतं. एका ट्रेमध्ये 20 किंवा 30 बिस्किटं घालू शकतो. जेव्हा आपण 15 ग्रॅमचा गोळा बनवतो तेव्हा 30 बिस्किटं घालायची, आणि जेव्हा 20 ग्रॅमचा गोळा बनवतो तेव्हा 20 बिस्किटं घालायची. 1 किलोमध्ये आपल्याला 6 ट्रे बनवून घ्यायचे आहेत. एका वेळेला ओव्हनमध्ये 6 ट्रे बसतात आणि 6 ट्रे शिल्लक राहतात आपल्याला दुसरा लॉट करण्यासाठी. एका वेळेला 1 किलोचंच यामध्ये मेजरमेंट बसतं.
12 ट्रेमध्ये बरोबर 2 किलोचं मेजरमेंट बसलेलं आहे. 6 ट्रे बेक करण्यासाठी ठेवलेले आहेत. 6 ट्रेचा दुसरा लॉटसुद्धा आपला तयार आहेत. पहिली बिस्किटं काढून घ्यायची आणि लगेच दुसरा लॉट घालायचा. अगदी 5 मिनिटातच ही बिस्किटं निघतात आणि थंडसुद्धा होतात. लगेच ही बिस्किटं काढून घ्यायची आणि तिसऱ्या लॉटची आपण तयारी करू शकतो. म्हणजे हा ओव्हन आपल्याला बंद करावा लागत नाही. एक लॉट झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असं याचं रुटीन आपण ठेवू शकतो जर जास्त बिस्किटं बनवायची असतील तर. मी आता 2च किलोची बिस्किटं बनवणार आहे, त्यामुळं ही बिस्किटं काढण्याची मला गडबड नाही. पूर्ण थंड झाल्यानंतरच ज्या करायला बिस्किट आलेल्या होत्या त्यांनी डबा आणला नव्हता तर अशी प्लॅस्टिकची पिशवी आणलेली होती आणि अशी खमंग खुसखुशीत जाळीदार बिस्किटं तयार झालेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओ.